फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन मुंबईमध्ये दाखल, विमानतळावर राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत। मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतुकीमध्ये 13 तासांसाठी मोठे बदल। दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते आज वाहतुकीसाठी बंद, अनेक मार्गांवर अवजड वाहनांना पूर्णपणे प्रवेश बंद। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यामुळे वाहतुकीमध्ये 13 तासांसाठी मोठे बदल। दक्षिण मुंबईतील अनेक रस्ते आज वाहतुकीसाठी बंद, अनेक मार्गांवर अवजड वाहनांना पूर्णपणे बंदी। पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी पार्थ पवारांना अभय, व्यवहारामध्ये स्वाक्षरी नसल्यानं थेट संबंध येत नसल्याची सूत्रांची माहिती। विकास खारगे समितीचा अहवाल महसूल मंत्री बावनकुळेंकडे सादर, सूत्रांची माहिती। मंत्रालय लाच प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ आज पत्रकार परिषदेतून मांडणार भूमिका, थोड्याच वेळात घेणार पत्रकार परिषद। अजित पवारांच्या निधनावरती मिटकरींकडून अजूनही शंका उपस्थित, ब्लॅक बॉक्सची माहिती रिकव्हर न झाल्यानं केले सवाल उपस्थित। गणेश नाईकांविरोधात शिवसेनेचं पोलखोल अभियान, नाईकांची नवी मुंबईतील भ्रष्ट शिल्प शिवसेना उघड करणार। नाशिकच्या तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आज महत्वाची सुनावणी, मनसे नेते आणि अॅडव्होकेट नितीन पंडित यांची याचिका। उदय सामंत आणि राहुल शेवाळे यांनी रात्री उशिरा घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, शिंदे नाईक वाद मिटण्याची शक्यता, सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती। बारामतीमध्ये अजित पवारांचा 10 फूट उंच ब्रॉन्झचा पुतळा बसवण्यात येणार, पुतळ्याचं कलकत्तामध्ये काम सुरू, नटराज कला दालनाच्या वतीनं पुतळ्याची उभारणी केली जाणार। मुंबईच्या जडणघडणीमध्ये कोकणी माणसाचं अभूतपूर्व योगदान, मुंबईमध्ये कोकण भवन उभारा, नितेश राणेंचं महापौरांना पत्र। तिसऱ्या मुंबईसाठी 4000 कोटी, नव्या भुयारी मार्गासाठी 1189 कोटी, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुद्धा नवे संकल्प। 12वीच्या परीक्षेदरम्यान मास कॉपी प्रकरणी शिक्षण विभागानं केली तब्बल 587 विद्यार्थ्यांवर एकाच वेळी कारवाई, भौतिकशास्त्र विषयाच्या पेपरला विद्यार्थ्यांनी केली होती मास कॉपी। आजपासून सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा, यंदा दोन्ही वर्गांचे मिळून 43 लाखांहून अधिक विद्यार्थी देणार परीक्षा, कॉपी रोखण्यासाठी फिरती पथकही तैनात। चेक बाउन्स प्रकरणामध्ये अभिनेता राजपाल यादवला मोठा दिलासा, 8 शर्तींकडून कोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर, शिक्षेला तात्पुरती स्थगिती। अभिनेत्री अमिषा पटेलला कोर्टाचा अल्टिमेटम, आर्थिक फसवणूक प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट जारी। मालवणमध्ये समुद्रात एकाच वेळी 75हून अधिक डॉल्फिन्सचं दर्शन, शिवला बीच जवळ ड्रोन कॅमेरामध्ये कैद झाले इंडियन ओशन हम्पबॅक डॉल्फिन। बलाढ्य कांगारूंना हरवत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये धडक, निसांकानं ठोकलं दमदार नाबाद शतक, लंकेनं दिली 8 विकेट्स नमाद।